जय वैदिक शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। ज्योती वैद्य यांनी एक शंका मांडलेली आहे। मिल्क चार्जरचे रिझल्ट्स आहेत, सगळं खरं आहे, परंतु खाद्य महाग आहे आणि प्रोडक्ट जरी छान असलं तरी पण त्याचे रेट खूप जास्त आहे। ज्योतिताई, पहिली गोष्ट आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, जे मौल्यवान असतं त्याची किंमतही जास्त असते आणि जे स्वस्त असतं ते हलकट असतं। तुम्ही जर स्वस्त वापरलं तर तुम्हाला गायीकडून मिळणारं उत्पन्न देखील हलक्या दर्जाचं मिळेल आणि तुम्ही जर मौल्यवान वापरलं तर तुम्हाला त्याची किंमत पण द्यावी लागेल। परंतु महाग आणि स्वस्त किती किंमत आहे यावरून ठरत नाही, महाग आणि स्वस्त हे निव्वळ नफा किती शिल्लक राहतो यावरून ठरतं। खरं तर शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे की आपण जी वस्तू विकत घेतो तिला आपण किती जास्त पैसे देतो ह्यावर त्याचं लक्ष असतं। पण खरं तर शेतकऱ्यांनी लक्ष हे ठेवायला पाहिजे की आपण जे काही व्यवसाय करतो, दूध व्यवसाय करतो, त्या व्यवसायामध्ये असो, शेती व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये असो, तो प्रोडक्ट किती महाग आहे यापेक्षा त्याच्यातून मला मिळणारा फायदा किती आहे। तुम्ही जर त्याच्या किमतीवर लक्ष ठेवलं तर तुम्हाला ते कायम महागच वाटणार आणि तुम्ही त्याच्यापासून मिळणाऱ्या फायद्याकडे जर लक्ष ठेवलं तुम्ही योग्य प्रोडक्ट वापरणार। जर दूध व्यवसाय जर एवढा महाग असता तर 100 200 500 गायींचे तबेले या लोकांनी कसे सांभाळले असते? त्यांच्याकडे काही जादू आहे का? त्याचं एक व्यवस्थापन असतं, त्याला आपण गुंतवलेलं भांडवल, त्याला करत असलेलो खर्च आणि त्यातून शिल्लक राहिलेला नफा याच्यावर आपण अभ्यास केला पाहिजे। मिल्क चार्जर न वापरता तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये मिनरल मिक्सचर 100 रुपये किलोचं वापरावंच लागतं। मिल्क चार्जर साधारणतः त्याच्यापेक्षा तिप्पट किमतीचा आहे। मिनरल मिक्सचर वापरल्यानंतर तुमचं रोगराई जाते का? तुमचं मस्टायटिस असो, लंपी असो, विविध प्रकारचे आजार असो, डायरिया असो, ह्या गोष्टींच्या समस्या दूर होते का? तुमचा भाकड काळ त्या ठिकाणी मिनरल मिक्सचरने दूर होतो का? नाही ना होत। मग तुम्ही त्याची तुलना मिल्क चार्जरवर कशी करता? हा वेडेपणा नाही का? म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे, मिल्क चार्जर वापरल्यानंतर तुमचा दवाखान्याचा खर्च कमी होतो, त्यातच तुमचे सगळे मिल्क चार्जरचे पैसे फिटून जातात। मग त्याच्यापासून वाढलेलं दूध आणि जो फॅट आहे, गायीची जी तब्येत सुधारते, हा नफाच नफा शिल्लक राहतो। आणि म्हणून तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे, व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही मिल्क चार्जर का पाहिलं पाहिजे आणि मिल्क चार्जर हे महाग नसून ते मौल्यवान आहे आणि ती गुंतवणूक आहे। हे जेव्हा तुम्ही सातत्याने वापर कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, दूध व्यवसाय करताय आणि स्वतःचं नुकसान करून घेताय, कायम भीतीमध्ये आहेत की परवडतं की नाही। मुळात व्यवसाय हा त्या ठिकाणी अभ्यास पूर्ण करायचा असतो आणि असं उत्पादन वापरायचं असतं ज्याने आपला नफा वाढेल। मिल्क चार्जरने खात्रीशीर शेतकऱ्यांचा नफा वाढतो, हे हजारो व्हिडिओमधून सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे ते महाग आहे की स्वस्त आहे हे न बघता त्याच्यापासून मिळणारे फायदे किती मोठे आहेत याचा अभ्यास करून त्याचा अभ्यासपूर्ण वापर केला पाहिजे। आणि जर महाग असेल तर तुम्ही ते वापर करून अभ्यासपूर्ण तालिका मांडून पुराव्यानिशी जर आम्हाला सिद्ध केलं तर आम्ही तुम्हाला वर्षभराचं मिल्क चार्जर फ्रीमध्ये देऊ। परंतु आपण हे दिलेल्या शिफारसींप्रमाणे त्या डोसमध्ये पूर्णपणे 6 महिने वापरलं पाहिजे। आणि तुमच्यासाठी मी खास ऑफर देतो की तुम्ही ते वापरा आणि महाग आहे, 1 रुपया जरी महाग आहे असं सिद्ध झालं तुमच्या फायद्यापेक्षा तर तुम्हाला मी वर्षभराचं मिल्क चार्जर मोफत देईल। धन्यवाद।